थंडीच्या दिवसामध्ये ऊर्जा देण्यासाठी परफेक्ट अशी गुळपापडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। यासाठी इथे कढईमध्ये 1 कप तूप घालून घेतले आहे। यामध्ये 3 कप आपल्याला गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिट गव्हाचे पीठ तुपामध्ये व्यवस्थित असे भाजून झाले की यामध्ये आपल्याला सुकामेवा घालून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला अर्धा कप खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। 1 चमचा खसखस घालायची आणि 5 ते 6 मिनिट आणखीन आपल्याला परतून घ्यायचे आहे। नंतर हे जे तयार मिश्रण आहे ते साइडला ठेवून द्यायचे। तर दुसऱ्या पॅन मध्ये आपल्याला गुळाचा पाक न तयार करता फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी पाव कप तूप घालून घेतले आहे। त्यामध्ये 1/2 कप गुळ घालायचा, 2 चमचे पाणी घालायचे आणि गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची। आपले जे तयार मिश्रण आहे यामध्ये आपण हे गुळाचे पाणी करून घेतले होते ते घालून घ्यायचे। गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। केक टिन घेतला आहे, त्यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा आणि मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे। गरम असतानाच फटाफट हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचे। थंड झाले की हे बिलकुल पण सेट नाही होत। लगेचच यावरती खसखस आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे। 10 मिनिटांसाठी साइडला ठेवायचे। पापडी गरम गरम असतानाच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत, नाहीतर काय होते थंड झाल्यानंतर त्याचे बिलकुल पण काप नाहीत पडत आणि भुसभुशीत होते। गुळ पापडी बनवून तयार आहे। संपूर्ण रेसिपी माझ्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, जाऊन नक्की चेक करा।